तर 22 तारखेच्या आधी शिवनेरीवरती जाणार उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय। राम मंदिराचा न्यायालयानं सरकारने दिलेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली आहे। आपलं हिंदुत्व ढोंगी आणि बेगडी नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। भाजपने 10 वर्षांमध्ये देशाचं वाटोळं केलं अशी टीका भाजपवर उद्धव ठाकरेंनी केली आहे। राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय, मतदानाचा अधिकार वापरा, कचरा साफ करा असं ठाकरेंनी म्हटलंय। आज मी जाहीर करतोय, तुम्हाला घाबरतात ते। आज मी जाहीर करतोय की बहुतेक शक्य होईलच, पण 22 तारखेच्या आधी मी शिवनेरीला जाणार आहे हे जाहीर करतोय की निदान त्या निमित्ताने तरी का होईना, पण महाराष्ट्रामध्ये जे काही तेज जन्माला आलं त्याला वंदन करण्यासाठी मोदीजी माझ्या आधी तुम्ही आता शिवनेरीला जा। राम मंदिराचं लोकार्पण म्हणजे केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांची प्राणप्रतिष्ठापना नाहीये, ती तर आहेच, पण त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मितेची ती प्राणप्रतिष्ठा आहे। आणि ही प्राणप्रतिष्ठा खरी म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे, राष्ट्रपतींच्या। कारण जर का धार्मिक सोहळा असेल तरी तुम्ही शंकराचार्यांना बोलवत नाही, राजकीय असेल आणि देशाच्या बाबतीत असेल तर राष्ट्रपतींना बोलवलं पाहिजे। मग एक काहीतरी ठरवा। ज्याप्रमाणे सोमनाथच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करताना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बोलवलं होतं, तसं द्रौपदीजींना काय बोलवायला काय हरकत आहे? बोलवलं पाहिजे। हिंदुत्वाला सुद्धा एक परंपरा आहे। आपलं हिंदुत्व हे वेगळी नाहीये, ढोंगी नाहीये। आपण भारतीय जनता पक्षाला त्यांच्या ढोंगामुळे सोडलं, हिंदुत्व सोडलं नाही, हिंदुत्व सोडू शकत नाही। दलालांचं हिंदुत्व आहे, दलालांचं हिंदुत्व यांचं हिंदुत्वामध्ये गद्दारांची किंवा दलालांची जागाच नाहीये। दलाल आणि गद्दार तिकडे, मिंदे कुठेतरी मंदिर साफ करतायत, त्यांना सवय होती नाही, ते आहेच, पण आपल्याला तर त्यांना साफ करायचंय, काढून टाकायचं। मगाशी सहज फिरताना काही ठिकाणी भिंतीवरती सरकारी जाहिराती लागल्यात, मतदानाचा अधिकार वापरा आहे ना, आणि योगायोग असं की त्याच्या बाजूला अशी जाहिरात होती, मतदानाचा अधिकार वापरा, कचरा साफ करा। हा फार अर्थपूर्ण आहे, त्याचा फोटो काढून छापला पाहिजे। मतदानाचा अधिकार वापरा आणि कचरा साफ करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।